मध्ये गेल्या 3-4 दिवसापासून ज्या पद्धतीने हा प्रकार चाललेला आहे ना, मी 3 इलेक्शन लढलेत, असं कधी मी पाहिलेलं नाही. धमकवणे, कोणाला जाऊन गुंडगिरी करणे, कोणाची बाईट घेणे. आज हा प्रकार इतका वाढलाय की माझ्या मुलाच्या गाडीवर दगड मारण्यात आला आणि दगड एवढा मोठा आहे, जर एखाद्याच्या डोक्यात पडला असता तर जागीच मेला असता. मी पोलीस कमिशनरला सुद्धा 8 दिवसापूर्वी वॉर्न केलं होतं की काही लोक नगर, पुणे आणि नाशिकचे या शहरामध्ये आहेत. 2 ब्लॅक स्कॉर्पिओ विदाउट नंबर प्लेटच्या या शहरात फिरतात. गाडीचा, माझ्या मिसेसच्या गाडीचा पाठलाग झाला होता. कधी आणखीन आमच्या कार्यकर्त्याला ओव्हरटेक करून गाड्या जातात. आणि मला वाटतं ह्या पराभव जो त्यांना दिसतोय ना, त्याच्यामुळे हे सगळा प्रकार होतोय. लोकांनी मतदानाला निघू नये, लोकांनी मतदान करू नये. आणि हे अशा प्रकारे जर गुंडाराज जर आमच्या मतदारसंघात होत असेल ना, तर त्याचा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल. म्हणजे इलेक्शन हे आमचं हसत खेळत होत असतं, परंतु या टायमाला गुंड्यांची फौज या ठिकाणी आल्यामुळं या इलेक्शनला हा रंग आलेला आहे. सर, कोण याच्या मागे असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? कोण असू शकतो? तो राजू शिंदेचे माणसं आहे ते. त्यांना वाटतं या मतदारसंघामध्ये दहशत करू, आपण इकडचे राजे होऊ. हे इथं शक्य नाही. इथं जे आम्हाला जो अशा पद्धतीने करेल ना, त्याला सडीतोड उत्तर आम्ही जरूर देऊ. अवघा एक दिवस आता, म्हणजे काही तास मतदानाला उरलेले आहेत ना. ही दहशत आहे, दुसरं काय आहे यांचं? यांना कोण मतदान करणार आहे? ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे. ही दहशत माजवल्याने मतदार घाबरतील किंवा आपल्या मागं आपल्याला मतदान करतील असं जर वाटत असेल ना, तर गैरसमज मी उद्या काढून टाकेल त्यांचा. सिद्धांत शिरसाट सुद्धा माझ्यासोबत आहेत. तुम्ही गाडीमध्ये होते, काय झालं होतं नेमका प्रकार? नेमकं मी जेव्हा घरून निघालो, माझी गाडी आडून मला म्हणे की गाडी चेक करायची आहे आणि मला सांगितलं की बाबा तू थोडं नीट राह, जपून राह. पण मी त्याला म्हणलो तू कोण आहे, तर ते पळून गेले तिथून. मग मी इकडून जेव्हा मतदारसंघात चाललो होतो, तर माझ्या गाडीच्या पाठला 4 टू व्हीलर आणि 2 4 व्हीलर आल्या आणि त्यांनी अचानक जोरात दगडाने हल्ला केला माझ्यावर. आणि हा प्रकार गेल्या 4-5 दिवसापासून माझ्या गाडीचा पाठलाग काही जण करत आहे. घरचे असो या कोणी कार्यकर्ते असो, सगळ्यांचा पाठलाग करत आहे, धमकत आहे. याच्या आधी कधीही असा रंग आला नव्हता निवडणुकांना, पण आता जो प्रकार चालू आहे याला काय म्हणाल तुम्ही? दहशत माजवण्याचा प्रकार आहे. त्यांना वाटतं त्या भागामध्ये, त्यांच्या भागामध्ये दहशत माजवून जे कारखाने बंद केलेत ना, तो प्रकार इकडे कराल, परंतु इकडे शक्य नाही आहे. गुंड आणून इथं राज्य करता येत नाही. माझ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये आमच्या एक सिंगल NC सुद्धा दाखल झालेली नाही पोलीस स्टेशनला 15 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि आज का होतंय, तर यांना काही लोक जे काही घूस देत आहेत ना, त्यांना वाटतं की आपण हे करू शकतो. म्हणून ह्या गुंडांचा बंदोबस्त आता पोलीस कमिशनरनेच करायला पाहिजे. आपण बघतो की शिरसाट यांचे समर्थक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि गाडीवरती हल्ला झालेला असला तरी पण जशास तसं उत्तर देऊ अशी शिरसाट यांनी सांगितलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.